नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सगळ्या भाज्या आणि कडधान्य मिक्स करून खतखतं। चला पाहूयात कृती। तो बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे लाल भोपळा, त्यानंतर 2 बटाटे चिरून घेतलेले आहेत, गाजर 1-2 घेतलेले आहेत, वांगी घेतलेली आहेत, त्यानंतर मुळा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर आपलं मक्याचं एक कणस चिरून घेतलेला आहे। तर मी घेतलेले आहेत आपले घरचे काळे वाटाणे, भिजवलेले आहेत ते रात्री। त्यानंतर अळसंदी थोडीशी घेतलेली आहे, थोडीशी तूर डाळ भिजवून घेतलेली आहे आणि हे चवळीचे दाणे आहेत। अजूनही कडधान्य असतील तर तुम्ही घालू शकता, मठारी घालू शकता। यासाठी घेतलेले आहेत 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर टोमॅटो 2 चिरून घेतलेले आहेत आणि वाटण्यासाठी आपण घेणार आहोत हिरवी मिरची, लसूण, आलं, खोबरं आणि कोथिंबीर। त्यानंतर घेतलेले आहे खडा मसालाची गरम पावडर, मी ते आधीच करून ठेवलेले आहे। यानंतर फोडणीसाठी घेतलेलं आहे तेल। प्रथम मी खोबरं, कोथिंबीर, त्यानंतर ओली मिरची, आलं आणि लसणाचं वाटण करून घेत आहे। वाटण करून झालेलं आहे, आता आपण फोडणी करून घेऊया। गॅसवर मी कुकरच ठेवलेला आहे, कारण 2-3 आपल्या शिट्या झाल्या की सर्व भाज्या छान शिजून येतील। तर सर्वप्रथम आपण टाकून घेणार आहोत तेल। तर खूप भाज्या असल्यामुळे थोडंसं जास्त लागणार आहे आपल्याला। तेल गरम झालं की आपण ह्याच्यात टाकणार आहोत कांदा, कढीपत्ता टाकून घेऊया। आणि कांदा थोडा आपला तळला की आपण यात टाकणार आहोत टोमॅटो। यानंतर सर्व आपल्या धुतलेल्या डाळी ह्याच्यात घालून घेऊयात। तर कांदा तळल्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत सगळे मिक्स कडधान्य। आपण इतरही कडधान्य घालू शकता, मठार म्हणा, मूग म्हणा किंवा मटकी, आणि हवंच तर कोंब काढूनही घालू शकता। आणि भाज्यांमध्ये सुद्धा फ्लावर, नवलकोर किंवा पत्ताडे आपल्याला मिळाले तर ते घालू शकतो आपण ह्याच्यात। आता हे थोडं वाफून घेऊया। तर हे सर्व मिक्स करून आपण 1-2 मिनटं हे वाफून घेणार आहोत आणि यानंतर टाकणार आहोत सगळ्या आपल्या मिक्स भाज्या। 5 मिनिटांनी आपण घालणार आहोत सर्व भाज्या। तर हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात। आणि 5 मिनिटं ह्याच्यावरती प्लेट घालून वाफवून घेऊयात। तर 5 मिनिटांनंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत जवळ 1 चमचा हळद, त्यानंतर 2 चमचे गरम पावडर, मसाला पावडर आहे। यानंतर आपण घालत आहोत चवीनुसार मीठ,
तर तुमच्या अंदाजानुसार घाला. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. यानंतर आपण घालणार आहोत आपण केलेलं वाटण. तर तिखट घालून केलं तरी चालेल, मी आज ओली मिरची घालून करत आहे. तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आणि वरून मी याच्यात टाकणार आहे थोडीशी कस्तुरी मेथी. आणि ह्या त्रिफळा आहेत, तर मी या दगडाने जराशी चेचून घेतलेल्या आहेत त्रिफळा. तर त्याच्याने छान टेस्ट येते भाजीला आणि पोटात वायूसुद्धा होत नाही, त्यामुळे त्या घालायच्या आहेत. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत गरम पाणी. थोडं गरम पाणी घालूयात आणि गरम पाणीच घाला, म्हणजे शिजलंही लवकर जाईल आणि गरम पाण्याने एक वेगळी टेस्ट येते, थंड पाण्याची एक वेगळी टेस्ट येते भाजीला. तेव्हा कोणतीही भाजी करताना आपण गरम पाणी वापरायचं असतं. आता मी कुकरला झाकण लावून घेत आहे. कुकरचं झाकण लावलेलं आहे. एक 3 शिट्या काढून घ्या आणि त्यानंतर आपलं तयार होईल सगळ्या भाज्या मिक्स करून केलेलं खतखतं. झाकण काढून घेऊया. तयार झालेलं आहे आपलं खतखतं. आता सर्व करून घेऊया. तर खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं खतखतं. मी सर्व करत आहे चपातीसोबत. तर गरम गरम तांदळाच्या भाकरीसोबतही खाल्लं तर चालतं किंवा भातासोबतही आपण खाऊ शकतो. तर आजची आपली ही रेसिपी आपणास कशी वाटली कृपया कमेंट्समध्ये लिहून पाठवा. आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद सखींनो.